माझा आवडता नेता महात्मा गांधी। वैष्णव जन तो तेणे कहिये, जो पीर पराये जाणे रे। महात्मा गांधीजींच्या बाबतीत हे अगदी 100% खरे आहे। म्हणूनच प्रथमच महात्मा गांधीजींना, आपल्या राष्ट्रपित्याला, त्यांच्या जयंतीनिमित्त मी शतप्रणाम करतो, त्यांना आदरांजली वाहतो। येथे उपस्थित माझ्या गुरुजनांना देखील माझे सावर वंदन। माझ्या दोस्तांनो, आपल्या हातून रोज नव्या चुका होतच असतात। त्यासाठी आपले आई बाबा, शाळेत शिक्षक आपल्याला वेळीच समजतात। कधी कधी नव्हे, बरेचदा आपल्याला त्यांचा रागही येतो, पण आपण तर सामान्य मुले आहोत, आपण त्यांचे ऐकलेच पाहिजे। कसे? त्यासाठी महात्मा गांधींच्या बालपणीतील 2 घटना सांगतोय। त्यावेळी ते होते एक सामान्य विद्यार्थी, मोहनदास करमचंद गांधी। शाळेत जाणाऱ्या मोहनदासला शाळेत वाईट मित्रांची संगत लागली। अवघ्या 6व्या वर्षी खोटे बोलणे, चोरी करणे, विडी ओढणे या वाईट गोष्टी त्यांच्या हातून घडल्या। वडिलांच्या हे लक्षात येताच त्यांनी मोहनला खडसावले। मोहनलाही आपली चूक ध्यानात आली। त्यांनी वडिलांजवळ झालेल्या अपराधाबद्दल क्षमा मागितली, पुन्हा असे न करण्याचा, खरे बोलण्याचा निश्चय केला आणि अभ्यासात स्वतःला गाडून घेतले। मग इतकेच की स्वतःला लिहिता न येणारा इंग्रजी शब्द शेजारच्या मित्राच्या वहीत बघून लिही, असे शिक्षकांनी सांगून सुद्धा त्या शब्दाची कॉपी केली नाही, चुकीचे लिहिले। नंतर तो शब्द, त्याची स्पेलिंग प्रयत्नपूर्वक पाठ करून मगच आपल्या वहीत उतरवले। ही घटना आहे राजकोट येथील शाळेत ते शिकत असतानाची, आणि ते स्पेलिंग होते केटल या शब्दाचे। याच निश्चयी आणि निग्रही स्वभावामुळेच केवळ सत्य व अहिंसा या 2 तत्वांच्या जोरावर गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढा दिला व जुलमी इंग्रज सत्तेला प्रतिकार केला। वास्तविक पाहता गांधीजींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावात झाला। वडील पोरबंदरच्या महाराजांचे दिवाण होते। सारे काही व्यवस्थित होते। मॅट्रिक नंतर पुढील शिक्षणासाठी ते परदेशात गेले आणि बॅरिस्टर होऊनच भारतात परतले। हायकोर्टाच्या म्हणजेच मुंबईत वकिली करू लागले। एका खटल्याच्या निमित्ताने त्यांना दक्षिण आफ्रिकेत जावे लागले आणि ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले। दक्षिण आफ्रिकेत भारतीय लोकांवर होणारे अत्याचार, अन्याय त्यांना पाहावले नाहीत। तिथेच त्यांनी तेथील भारतीयांना एकत्र केले, त्यांना त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची जाणीव करून दिली। त्यासाठी त्यांनी सत्याग्रह पुकारला आणि भारतीयांना देय असलेले न्याय, हक्क, सवलती मिळवून देऊनच मग ते भारतात परतले। भारतातही काही वेगळी परिस्थिती नाही हे त्यांच्या लक्षात आले। ब्रिटिश सत्ता भारतातल्या भारतीयांच्या हक्कावर, स्वातंत्र्यावर गदा आणत आहे। आपले भारतीय जातपात, स्पृश्य अस्पृश्याच्या विळखात अडकले होते। प्रथम त्यांनी सर्व भारतीयांना मनाने एकत्र आणण्यासाठी, हे जातीवाद मिटवण्यासाठी गांधीजींनी प्रयत्न सुरू केले। अस्पृश्यांना ते हरिजन म्हणून संबोधत। त्यांना न्याय हक्क, योग्य सामाजिक दर्जा मिळवून देण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले। त्यांच्या उत्कर्षासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले। सर्व जनता एक करण्यासाठी गांधीजी पदयात्रा काढत, त्यात त्यांची पत्नी कस्तुरबाई असत। या दरम्यान गांधीजींच्या लक्षात आली ती भारतातील ठराविक स्तरावरील दारिद्र्य अवस्था। घालायला कपडे नाहीत म्हणून न येणारे उपाशी असलेले हे पीडित पाहून या महात्म्याने प्रतिज्ञा केली, जोवर देशातील प्रत्येकाला स्वतःच्या अंगावर घालायला कपडा नसेल, तोवर मीही केवळ पंचा नेसेन। जोवर प्रत्येकाला 2 वेळची रोजीरोटी मिळणार नाही, तोवर मी देखील 1 वेळ दिवसातून उपवासच करेन। मग त्यांनी या वास्त्यातून चरखे वाटले, स्वतः सूत कातून त्याचे स्वस्त गुंडाळण्याच्या स्वावलंबनाचा आदर्श या लोकांपुढे आपल्या पुढे ठेवला आणि याच घटनेने ते देशाचे, राष्ट्राचे कैवारी राष्ट्रपिता बनले। साबरमती नदीकाठी आश्रम बांधून गांधीजी साधेपणाने राहू लागले। आपले विचार लोकांपर्यंत पोचावेत यासाठी यंग इंडिया हे साप्ताहिक चालवित होते। सत्य, अहिंसा आणि असहकार यांच्या बळावरच स्वातंत्र्य मिळावे याचा आग्रह त्यांनी धरला होता। भारतीय स्वातंत्र्याचा लढा दिवसेंदिवस उग्र बनत चालला होता। इंग्रज सरकार आता या लढ्याने त्रासले होते, हैराण झाले होते। याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी गोलमेज इंग्लंड परिषद येथे भरवण्यात आली होती। गांधीजी त्या परिषदेस हजर होते। तेथे कणखर आणि स्पष्टपणे त्यांनी भारताची बाजू मांडली। भारतात परत आल्यावर 8 ऑगस्ट 1942ला मुंबईला ब्रिटिश सरकारला चले जावचा आदेश गांधीजींनी दिला आणि स्वातंत्र्य लढ्याने आपला अंतिम टप्पा गाठला। यश, स्वातंत्र्य आता समोर दिसत
स्वातंत्र्य सूर्याचे लख किरणे आता भारतावर पडणार होते. पण भारतातील हिंदू मुस्लिमांचे तंटे काही केल्या मिटत नव्हते. गांधीजींना हे तंटे मिटवण्यासाठी जीवाची रान केली, पण व्यर्थ. ब्रिटिशांनी या संधीचा फायदा घेतला. भारताला स्वातंत्र्य बहाल केले, पण त्याची हिंदुस्थान पाकिस्तानाशी फाळणी करून. या फाळणीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर हिंदू मुसलमान सर्वांवरच अन्याय झाले. सर्वांचेच खूप नुकसान झाले. गांधीजींचे स्वप्न होते एक संघ भारताचे, ते तुटले. गांधीजी व्यथित झाले, दुःखी झाले. नौखाली येथे त्यांनी एक शांती यात्रा देखील काढली. मनामनातील दुवे साधणारा तो एक अखेरचा प्रयत्न होता. स्वातंत्र्य लढ्यात समर्पित जीवन जगणाऱ्या या सेनापतीने शेवटपर्यंत आपली तत्त्वे सोडली नाहीत. सत्याचे प्रयोग नावाचे आत्मकथन पुढील पिढीसाठी दिशादर्शक म्हणून त्यांनी लिहून ठेवले. अशा या महात्म्याला एका तरुणाने 30 जानेवारी 1948 रोजी सायं प्रार्थनेला जातेवेळी छातीवर गोळ्या घालून संपवले. जातेवेळी शांतपणे महात्म्याच्या तोंडून शब्द उमटले, हे राम. धन्यवाद.